सो हॅलो स्टुडंट, आपला नेक्स्ट पॉईंट आहे म्युच्युअल इंडक्शन. त्याच्यानंतर म्युच्युअल इंडक्टन्स कशाला म्हणायचं हे आपण बघणार आहोत. याच्या अगोदर आपण पाहिलं सेल्फ इंडक्शन कशाला म्हणायचं, सेल्फ इंडक्टन्स कशाला म्हणायचं. ओके, तर लेट्स सी व्हॉट इज मीन बाय म्युच्युअल इंडक्शन. जसं डेफिनेशन इनिशियली समजून घेऊ आपण की द फिनॉमिना इन विच EMF इज इंड्यूस इन अ वन कॉईल ड्यू टू चेंज ऑफ करंट इन नेबरिंग कॉईल. डायग्राममध्ये दोन कॉइल्स ज्या आहेत त्या शो केलेल्या. कॉईल फर्स्ट कनेक्टेड इन अ सिरीज विथ रेओस्टॅट की बॅटरी. कॉईल सेकंड इन विच गॅलॉनोमीटर इज अ कनेक्टेड. आता कॉईल फर्स्टसाठी जेव्हा आपण की जी आहे ती क्लोज करणार तेव्हा I1 एवढा करंट जो आहे तो कॉईलमधून फ्लो होणार आणि त्याच्यामुळं या कॉईलच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती प्रोड्यूस होणार, ज्याचं मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन असेल B1 बार. ओके, मग आता रेओस्टॅटच्या सहाय्याने करंट जर आपण चेंज केला तर मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स विच इज अ लिंक विथ कॉईल 2 तो सुद्धा काय होणार, चेंज होणार. आणि तो डिनोट करणार आपण दॅट इज अ phi21. हा phi21 काय डिनोट करतो, मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ कॉईल 2 विथ रिस्पेक्ट टू कॉईल 1. आता मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तर या कॉईलमध्ये EMF इंड्यूस होणार आणि तेव्हा गॅलॉनोमीटर जे आहे ते डिफ्लेक्शन दाखवणार. म्हणजे एका कॉईलमधला करंट चेंज झाल्यामुळं दुसऱ्या कॉईलमध्ये EMF काय होतो, इंड्यूस होतो. आणि म्हणून म्युच्युअल इंडक्शन काय म्हटलं की द फिनॉमिनॉन इन विच EMF इज इंड्यूस इन अ वन कॉईल ड्यू टू चेंज ऑफ करंट इन अ नेबरिंग कॉईल. ओके, तर एका कॉईलमध्ये EMF कशामुळे इंड्यूस होतो की नेबरिंग कॉईलमधला करंट चेंज झाल्यामुळं. तर सिम्पल आहे. ओके, मग आता पहिल्या कॉईलमधला करंट I आपण जेव्हा चेंज करणार तेव्हा मॅग्नेटिक फील्ड जी आहे B1 जी आहे किंवा ज्या मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन B1 जे आहे ते काय होणार, प्रोड्यूस होणार. ओके, सो हा जो मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे तो सुद्धा प्रोड्यूस होणार हा मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन चेंज झाल्यामुळं. तर चेंज इन अ मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे ओव्हर द फायनाईट सरफेस एरिया S2 ऑफ दिस कॉईल 2. आता हा जो मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे तो कसा फाइंड आउट करता येतो, तर मॅग्नेटिक फ्लक्स दॅट इज ऑफ लिंक विथ अ कॉईल 2 विथ रिस्पेक्ट टू कॉईल 1 इक्वल्स टू मॅग्नेटिक फ्लक्स आपल्याला माहीत आहे प्रॉडक्ट ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन इंटू डेल ए बार. सो दिस इज अ स्मॉल एलिमेंट ऑफ एरिया. या कॉईलचा जो एरिया आहे त्याचा एक स्मॉल एलिमेंट कन्सिडर केला आणि मग मॅग्नेटिक फ्लक्स ओव्हर द फायनाईट सरफेस S2. ओके, या कॉईलचा जो सरफेस एरिया आहे तो S2 आपण कन्सिडर केला आणि ओव्हर दॅट S2 if we have to find the magnetic flux due to B1 then we have to integrate this product over area S2. तर अशा पद्धतीनं हा मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे तो आपल्याला फाइंड आउट करता येतो. ओके, नेक्स्ट थिंग इज दॅट आपल्याला माहीत आहे की जसं जसं आपण करंट जो आहे तो इन्क्रीज करणार तर मॅग्नेटिक फ्लक्ससुद्धा इन्क्रीज होणार. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे तो असेल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. ओके, सो देअरफॉर याला आपल्याला काय लिहिता येईल की दॅट इज अ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ कॉईल 2 इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट I1. प्रोपोर्शनॅलिटी साईन जर काढलं तर काय होईल, phi21 इक्वल्स टू M हा कॉन्स्टंट घ्यावा लागेल इंटू I1. तर हा एक कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आणि याला म्हणायचं म्युच्युअल इंडक्टन्स किंवा कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन. मग हा म्युच्युअल इंडक्शन असेल इन अ कॉईल 2 विथ रिस्पेक्ट टू कॉईल 1. याला डिनोट करणार M21. ओके, सो व्हेअर M21 इज म्युच्युअल इंडक्टन्स किंवा याला म्हणायचं कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन. आणि म्हणून कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन जो आहे किंवा म्युच्युअल इंडक्टन्स जो आहे तो काय मिळतो आपल्याला की दॅट इज अ phi21 अपॉन I1. तर इथून आपल्याला म्युच्युअल इंडक्टन्स डिफाईन करता येईल. द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ वन कॉईल, मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ वन कॉईल पर युनिट करंट इन अ नेबरिंग कॉईल. ओके, सो देअरफॉर म्युच्युअल इंडक्टन्स कसा डिफाईन करता येईल आपल्याला की मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ वन कॉईल per unit current in neighboring coil
कॉईल. तर अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला हा म्युच्युअल इंडक्टन्स सुद्धा आहे तो डिफाईन करता येईल सिम्पली. ओके. मग आता मॅग्नेटिक फ्लक्स जर चेंज झाला तर ई एम एफ जो आहे तो इंड्यूस होणार, म्हणजे सेकंड कॉईलमध्ये ई एम एफ जो आहे तो इंड्यूस होणार विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट कॉईल. आणि तो ई एम एफ आपण कसा डिनोट करणार, तर बाय फॅराडेज लॉ सुद्धा आपल्याला तो डिनोट करता येईल. ओके. किंवा या इक्वेशनला जर आपण डिफरन्शिएट केलं तर त्याच्यावरून सुद्धा आपल्याला तो ई एम एफ जो आहे तो फाइंड आउट करता येईल. मग आता याला जर आपण डिफरन्शिएट केलं सिम्पली, ओके, सो दॅट इज अ phi 2 1, सो दॅट इज अ डी बाय डी टी इक्वल्स टू, हा एम कॉन्स्टंट आहे, m21 इंटू di1 बाय डी टी. ओके. तर अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजेच इंड्यूस ई एम एफ विथ अ निगेटिव्ह साईन याला लिहिणार E21. सो ई एम एफ इंड्यूस इन अ सेकंड कॉईल विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट कॉईल इक्वल्स टू याला लिहिता येईल दॅट इज M21 di1 बाय डी टी. हे निगेटिव्ह साईन आपण इकडे शिफ्ट करू तर E21 काय मिळेल मायनस M21 di1 बाय डी टी. आता म्युच्युअल इंडक्टन्स इथून सुद्धा आपल्याला डिफाईन करता येते. जसं सेल्फ इंडक्टन्ससाठी आपण मॅग्निट्यूड कन्सिडर केली तसं M21 डिनोट म्युच्युअल इंडक्टन्स, आणि म्युच्युअल इंडक्टन्सची मॅग्निट्यूड काय मिळेल E21 अपॉन di1 बाय डी टी. ओके. सो देअरफॉर याची मॅग्निट्यूड मिळेल आपल्याला की दॅट इज M21 इक्वल्स टू E21 अपॉन di1 बाय डी टी. म्हणजे एक तर इथून आपल्याला म्युच्युअल इंडक्टन्स डिफाईन करता येतील किंवा इथून सुद्धा म्युच्युअल इंडक्टन्स डिफाईन करता येते. इथून जर करायचं झालं तर कसं डिनोट करणार की दॅट इज अ व्हॅल्यू ऑफ इंड्यूस ई एम एफ प्रोड्यूस इन अ वन कॉईल पर युनिट रेट ऑफ चेंज इन करंट इन अ नेबरिंग कॉईल, किंवा इट इज द रेशिओ ऑफ इंड्यूस ई एम एफ टू द रेट ऑफ इंड्यूस ई एम एफ इन अ वन कॉईल टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन अ नेबरिंग कॉईल. अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला डिफाईन करता येईल. ओके. सो म्युच्युअल इंडक्टन्स, सो इट इज द रेशिओ ऑफ EMF induced in one coil to the rate of change of current, in neighboring coil, in a neighboring coil. ओके. तर याला आपल्याला दोन पद्धतीने जे आहे ते डिफाईन करता येते म्युच्युअल इंडक्टन्सला. आणि या म्युच्युअल इंडक्टन्सचं जे युनिट आहे तर ते सेल्फ इंडक्टन्स सारखंच असेल. ओके. जसं आपण सेल्फ इंडक्टन्ससाठी युनिट कन्सिडर केला आपण हेनरी, तसं याचं सुद्धा युनिट काय असेल तर याचं सुद्धा युनिट असेल हेनरी. ओके. सो दॅट इज अ हेनरी. आणि डायमेन्शन काय मिळेल आपली, तर डायमेन्शन मिळेल याची m⁻⁴ a⁻², t⁻⁻², i⁻². ओके. तर अशा पद्धतीनं आपल्याला पहिल्या कॉईलमधून करंट I1 फ्लो झाल्यानंतर दुसऱ्या कॉईलमध्ये जो EMF इंड्यूस होतो. ओके. तर तशाच पद्धतीनं जर आता सेकंड कॉईलमधून जर समजा करंट जर फ्लो झाला तर पहिल्या कॉईलमध्ये EMF काय होणार, इंड्यूस होणार. तर त्याच्यासाठी सुद्धा म्युच्युअल इंडक्टन्स आपल्याला डिनोट करता येईल. ओके. मग आता हे ज्या क्वांटिटी आहे आपल्याला रिप्लेस करावं लागतील. ओके. जर सेकंड कॉईलमधून I2 एवढा जर करंट जर आपण फ्लो केला तर पहिल्या कॉईल्स रिलेटेड जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे ते काय होणार, चेंज होणार. आणि अल्टरनेटली आपण त्याला अशा पद्धतीनं काय करू शकतो, डिफाईन करू शकतो. ओके. आता इन्स्टेड ऑफ दिस आपण जी फर्स्ट कॉईल आहे याला प्रायमरी कॉईल जर म्हटलं आपण, प्रायमरी कॉईल. ओके. आणि याला म्हटलं आपण सेकंडरी कॉईल. ओके. तर ज्या कॉईलला एक्सटर्नल सोर्स किंवा बॅटरी कनेक्ट केलेली असते तर त्याला म्हणायचं प्रायमरी. सो दिस इज अ प्रायमरी सर्किट किंवा प्रायमरी कॉईल. हे असेल सेकंडरी कॉईल. म्हणजे प्रायमरी कॉईलमधला करंट चेंज झाल्यामुळं सेकंडरी कॉईलमध्ये EMF इंड्यूस होतो. ओके. तर तेव्हा म्युच्युअल इंडक्टन्स कसा डिफाईन करणार, तर म्युच्युअल इंडक्टन्स आपण डिनोट करणार M=, आता करंट प्रायमरी कॉईलमधला चेंज होत आहे आणि EMF सेकंडरी कॉईलमध्ये इंड्यूस होत आहे. म्हणजे EMF इंड्यूस इन अ सेकंडरी कॉईल दॅट इज ES
आणि करंट प्रायमरी कॉईलमधला चेंज होत आहे, म्हणजे याला डिनोट करणार, दॅट इज अ dIp/dt. ओके, तर इथून सुद्धा आपल्याला हे म्युच्युअल इंडक्टन्स जे आहे ते डिफाईन करता येईल. ओके, दॅट इज अ EMF इंड्यूस इन अ सेकंडरी कॉईल टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन अ प्रायमरी कॉईल. EMF इंड्यूस इन अ secondary coil. Okay, so EMF, that is the EMF induced in a secondary coil, to the rate of change of current, in primary coil, in primary coil. तर अशा पद्धतीनं हा जो म्युच्युअल इंडक्टन्स जो आहे तो आपल्याला डिफाईन करता येईल. ओके, तर व्हेरी सिम्पल आहे की पहिल्या कॉईलमधला करंट I1 जर चेंज झाला तर मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन B1 प्रोड्यूस होईल, आणि तो चेंज झाला म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे लिंक विथ कॉईल 2 जो आहे तो चेंज होणार, आणि सेकंड कॉईलमध्ये EMF इंड्यूस होणार. मग I1 जर चेंज केला तर हा मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे तो सुद्धा चेंज होता, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I1, आणि इथून मॅग्नेटिक फ्लक्स इक्वल्स टू आपल्याला एक कॉन्स्टंट, दॅट इज अ म्युच्युअल इंडक्टन्स इंटू I1 असं लिहिता येईल. आणि म्हणून म्युच्युअल इंडक्टन्स काय होईल की मॅग्नेटिक फ्लक्स अपॉन करंट, दॅट इज अ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ वन कॉईल पर युनिट करंट इन अ नेबरिंग कॉईल, याला डिफाईन करता येईल म्युच्युअल इंडक्टन्स. किंवा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तर EMF जो आहे तो इंड्यूस होईल, इंड्यूस EMF अशा पद्धतीने डिनोट करता येईल, याला आपण डायरेक्ट डिफरेन्शिएट केलं. ओके, सो विच इक्वल्स टू M म्युच्युअल इंडक्टन्स इंटू रेट ऑफ चेंज ऑफ करंट, आणि याची मॅग्निट्यूड मिळेल आपल्याला इंड्यूस EMF अपॉन रेट ऑफ चेंज ऑफ करंट, म्हणजेच इट इज द रेशिओ ऑफ EMF इंड्यूस इन अ वन कॉईल, दॅट इज अ टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन अ नेबरिंग कॉईल. किंवा या पहिल्या कॉईलला प्रायमरी आणि दुसऱ्या कॉईलला सेकंडरी कन्सिडर केलं तर हा म्युच्युअल इंडक्टन्स का होईल की रेशिओ ऑफ EMF इंड्यूस इन अ सेकंडरी कॉईल टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन अ प्रायमरी कॉईल. ओके, तर याच पद्धतीनं आपण कॉईल 2 मधून करंट I2 जर समजा फ्लो केलं तर कॉईल 1 मध्ये EMF इंड्यूस होणार, म्हणजेच कॉईल 1 रिलेटेड मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणार, आणि तो असेल Φ12. तर सिम्पली ह्या क्वांटिटी आपण रिप्लेस करणार लाईक दिस. ओके, तर प्रायमरीमधला करंट जो आहे तो चेंज होणार, म्हणजे याला डिनोट करणार आपण 1-2, हा असेल 1-2. ओके, म्युच्युअल इंडक्टन्स रिलेटेड टू फर्स्ट कॉईल असेल 1-2. ओके, परत ह्या व्हॅल्यू ज्या किंवा हे जे सफिक्स आहे हे रिप्लेस होणार, दॅट इज 1-2, हा असेल I2. ओके, तर फर्स्ट कॉईलसाठी सुद्धा म्युच्युअल इंडक्टन्स आपल्याला डिफाईन करता येणार. ओके, डेफिनेशन ते जे आहे तेच राहणार. ओके, मॅग्नेटिक फ्लक्ससाठी काय होणार, रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स रिलेटेड टू कॉईल 1 विथ रिस्पेक्ट टू 2, म्युच्युअल इंडक्टन्स 1-2 असेल, करंट जो आहे तो I2 असेल. परत इथं एव्हरी टाईम काय होणार 1-2, दॅट इज 1-2. ओके, सो 1-2 आणि हा असेल 2. ओके, तर सिमिलर सेकंड कॉईलमधून करंट I2 जर फ्लो झाला तर पहिल्या कॉईलमध्ये EMF जो आहे तो इंड्यूस होणार, म्हणजेच मॅग्नेटिक फ्लक्स रिलेटेड टू फर्स्ट कॉईल चेंज होणार, त्याला सुद्धा आपल्याला असं डिफाईन करता येईल. म्हणजे ओव्हरऑल म्युच्युअल इंडक्टन्स काय, द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ वन कॉईल पर युनिट करंट इन अ नेबरिंग कॉईल. तशी कॉमन डेफिनेशन जी आहे ती म्युच्युअल इंडक्टन्सची आपल्याला डिनोट करता येते. ओके, या इक्वेशन्सवरून. ओके, तर आता हे जे म्युच्युअल इंडक्टन्स आहे हे 1 हेनरी आहे असं केव्हा म्हणायचं. ओके, तर या इक्वेशनवरून आपल्याला 1 हेनरीची डेफिनेशनसुद्धा करता येते की जेव्हा 1 एम्पियर पर सेकंद करंट जो आहे तो चेंज होतो एका कॉईलमधला, तेव्हा 1 व्होल्ट EMF जर दुसऱ्या कॉईलमध्ये इंड्यूस होत असेल तर तेव्हा ते म्युच्युअल इंडक्टन्स जे आहे ते 1 हेनरी आहे असं म्हणता येईल. सो वेन 1 एम्पियर पर सेकंद रेट ऑफ change of current in a one coil produces 1 volt of induced EMF in another coil, then the mutual inductance is said to be 1 Henry. Okay, I hope तुम्हाला म्युच्युअल इंडक्टन्स जो आहे तो समजला असेल. ओके, सो दॅट गिव्ह द म्युच्युअल डेफिनेशन ऑफ द म्युच्युअल इंडक्टन्स. ओके, सो थँक्यू. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे आपला कोइफिशियंट ऑफ कपलिंग. तो सुद्धा आपण पाहू व्हॉट इज मीन बाय कोइफिशियंट ऑफ कपलिंग. ओके,
सो नेक्स्ट पॉईंट आहे कोइफिशियंट ऑफ कपलिंग. तर कोइफिशियंट ऑफ कपलिंग म्हणजे काय की ह्या ज्या दोन कॉइल्स आहेत ह्या एकमेकाशी किती प्रमाणात कपल्ड झालेल्या आहेत. ओके, तर त्यालाच म्हणायचं दॅट इज अ कोइफिशियंट ऑफ कपलिंग. किंवा हा एक कॉन्स्टंट असतो आणि त्या कॉन्स्टंटवरून आपल्याला सांगता येते किंवा त्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूवरून आपल्याला सांगता येते की ह्या ज्या दोन कॉइल्स आहेत त्या किती प्रमाणात एकमेकासोबत कपल झालेल्या आहेत. म्हणजे वेदर दे आर परफेक्टली कपल्स किंवा टाईटली कपल किंवा लूजली कपल्ड. ओके, तर कोइफिशियंट ऑफ कपलिंग काय की इट मेजर द पोर्शन ऑफ दॅट फ्लक्स. इट मेजर द पोर्शन ऑफ दॅट फ्लक्स. ओके, तर इनिशियली आपण डेफिनेशन लिहू. इट measure the portion of that flux reaches to coil 2 which is in the vicinity of coil 1. ओके, म्हणजे आता कोइफिशियंट ऑफ कपलिंग काय मेजर करतो तर कॉईल 1चा फ्लक्स, कॉईल 1च्या फ्लक्सचा पोर्शन म्हणजे किती प्रमाणात कॉईल 1चा जो फ्लक्स आहे तो कॉईल 2 पर्यंत रीच झाला. ओके, पण कशासाठी की जेवढा काही कॉईल 2चा जो पोर्शन आहे तो कॉईल 1च्या विसिनिटी म्हणजे सराउंडिंग एरियामध्ये आहे. ओके, तर त्या कॉन्स्टंटला म्हणायचं कोइफिशियंट ऑफ कपलिंग. इट मेजर द पोर्शन ऑफ दॅट फ्लक्स रिचेस टू कॉईल 2 विच इज इन द विसिनिटी ऑफ कॉईल 1. म्हणजे कॉईल 1च्या सराउंडिंग एरियामध्ये कॉईल 2चा जेवढा पार्ट आहे तर तिथपर्यंत कॉईल 1चा फ्लक्स किती प्रमाणात पोहोचला तर हा मेजर करणारा जो कॉन्स्टंट आहे त्याला म्हणायचं कोइफिशियंट ऑफ कपलिंग. त्याला काय म्हणायचं कोइफिशियंट ऑफ कपलिंग. ओके, मग आता कोइफिशियंट ऑफ कपलिंग जर ग्रेटर असेल तर म्युच्युअल इंडक्टन्ससुद्धा ग्रेटर असेल. म्हणजे जेवढ्या जवळ ह्या कॉईल असतील तर तेवढा जास्त म्युच्युअल इंडक्टन्स असेल. म्हणजे ह्या कॉईल वेल कपल आहेत आपण असं कन्सिडर करू. किंवा ह्या कॉईल एकमेकामध्ये जर अशा वाऊंड केल्या, एकमेकामध्ये जर समजा वाऊंड केल्या तर याचा अर्थ काय की जेवढा फ्लक्स कॉईल 1चा आहे तर तेवढा फ्लक्स जो आहे तो कॉईल 2 पर्यंत जाईल. ओके, म्हणजे कॉईल 2चा जो पोर्शन आहे तो जास्त प्रमाणात कॉईल 1च्या विसिनिटी म्हणजे सराउंडिंग एरियामध्ये असेल. म्हणजे यांचं म्युच्युअल इंडक्टन्स जे आहे ते जास्त असेल. ओके, आणि म्हणून काय म्हटलं आहे की ग्रेटर विल बी द कोइफिशियंट ऑफ कपलिंग और ग्रेटर इज द कोइफिशियंट ऑफ कपलिंग, ग्रेटर विल बी द म्युच्युअल इंडक्टन्स. तर जेवढा जास्त कोइफिशियंट ऑफ कपलिंग आहे तेवढा जास्त काय असेल म्युच्युअल इंडक्टन्स. आणि आपल्याला माहीत आहे की म्युच्युअल इंडक्टन्स जे आहे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असेल इंड्यूस EMF. ओके, तर याला आपल्याला डिनोट करता येईल की म्युच्युअल इंडक्टन्स जे आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इंड्यूस EMF इन अ कॉईल 2 विथ रिस्पेक्ट टू कॉईल 1. आता हा EMF जो आहे तो कशामुळे इंड्यूस झाला ड्यू टू द चेंज ऑफ फ्लक्स किंवा द पोर्शन ऑफ द फ्लक्स विच रिचेस टू कॉईल 2. म्हणजे कॉईल 1चा जो फ्लक्स आहे Φ1 हा कॉईल 2 पर्यंत रीच झाल्यामुळं काय झालं की EMF जो आहे तो इंड्यूस झाला आणि म्हणून याला डिनोट केलेला आहे. सो विच इज इक्वल्स टू K × Φ1. ओके, मग आता हा जो EMF जो आहे it's depend on the number of turns. Okay, so EMF is a directly proportional to the number of turns. So that is the EMF is a directly proportional to the number of turns. Number of turns. आता सेकंड कॉइलसाठी नंबर ऑफ टर्न्स असतील N2 म्हणजेच हा E21 जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असेल N2. अगेन जेवढे जास्त नंबर ऑफ टर्न्स असतील तेवढा जास्त फ्लक्स असेल. म्हणजे हा Φ1 जो आहे तो बट किंवा अल्सो Φ1 इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N1. ओके, आणि म्हणून E21 काय डिनोट करता येईल. सो E21 इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू K × N1 × N2. K × N1 × N2 असं डिनोट करता येईल आपल्याला. ओके, आता इंडक्टन्स जो आहे सेल्फ इंडक्टन्स इज अगेन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द नंबर ऑफ टर्न्स. ओके, सो ऑल्सो बट सेल्फ इंडक्टन्स इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ नंबर ऑफ टर्न्स. आणि म्हणून इथून डिनोट करता येईल N इक्वल्स टू √L स्क्वेअर रूट ऑफ सेल्फ इंडक्टन्स. मग आता N1 आणि N2 टर्म्ससाठी काय होणार N1
इथं डायरेक्टली और N1 इक्वल्स टू √L1 अँड N2 इक्वल्स टू √L2. मग आता हा इंड्यूस EMF जर आपण म्युच्युअल इंडक्टन्सनं रिप्लेस केला N1 आणि N2 √L1 आणि L2 ना, तर काय मिळेल आपल्याला? सो दॅट इज M इक्वल्स टू K इंटू √L1 इंटू L2. ओके, आणि आता केला म्हणायचं कोइफिशियंट ऑफ कपलिंग. केला काय म्हणून आपण? कोइफिशियंट ऑफ कपलिंग. मग आता के जर युनिटी असेल, आता के युनिटी केव्हा असतं की इफ द बोथ कॉइल्स आर वाउंडेड ऑन द सेम आयर्न कोअर, म्हणजे एखादा आयर्न रॉड आहे आणि त्या आयर्न रॉडवरती ह्या दोन्ही कॉईल जर वाउंड केलेल्या असतील तर त्यांच्यासाठी हा कोइफिशियंट ऑफ कपलिंग जो आहे तो असेल 1. ओके, सो इफ के इक्वल्स टू 1, इफ के इक्वल्स टू 1, देन काय म्हणू आपण? द कॉइल्स आर परफेक्टली कपल्स. द कॉइल्स आर परफेक्टली कपल्ड. ओके, आणि तेव्हा काय मिळेल आपल्याला? सो देअरफॉर M इक्वल्स टू √L1 इंटू L2. आता एव्हरी टाईम ह्या कॉइल्स ज्या आहेत त्या एकाच आयर्न रॉड किंवा कोअरवरती ह्या वाउंड केलेल्या नसतील. ओके, तर ह्या सेपरेट रॉडवरती किंवा कोअरवरती किंवा याच्यामध्ये एखादा आयर्न रॉड नसेल. ओके, तर त्यावेळेस ह्या केची जी व्हॅल्यू आहे ती डिफरंट असते. म्हणजेच आता इफ के इज ग्रेटर दॅन 0.5 असं जर असेल तर याचा अर्थ काय की द कॉइल्स आर नॉट अ परफेक्टली कपल्ड, दे आर टाईटली कपल्स. ओके, तर केची व्हॅल्यू 0.5 पेक्षा जास्त असेल देन द कॉइल्स आर टाईटली कपल्ड. ह्या कशा असतील? टाईटली कपल्ड आहेत. ओके, नेक्स्ट ही व्हॅल्यू लेस सुद्धा असू शकते, लेस दॅन 0.5. देन कॉइल्स आर लूजली कपल्ड. ह्या कॉइल्स कशा असू शकतात? लूजली कपल्ड असू शकतात. ओके, आणि नेक्स्ट टाइम समजा L1 इक्वल्स टू L2 जर असेल, L1 इक्वल्स टू L2, सो इफ L1 इक्वल्स टू L2 देन काय मिळेल आपल्याला? M इक्वल्स टू L. सो द कॉइल इटसेल्फ कपल्ड with its self inductance which is equals to mutual inductance. ओके, तर याच्यावरून आपल्याला हे सांगता येते की कॉइल्स ज्या त्या किती प्रमाणात कपल्स आहेत. म्हणजे हा कोइफिशियंट डिनोट करतो की कॉइल्स कपल्ड आहेत किंवा नाहीत. जर केची व्हॅल्यू युनिटी असेल म्हणजे ह्या कॉइल एकाच रॉडवरती वाउंड केलेल्या असतील तर त्याला म्हणून आपण कॉइल्स आर परफेक्टली कपल्ड. ओके, केची व्हॅल्यू 0.5 पेक्षा कमी असेल तर कॉइल्स आर टाईटली कपल्ड. केची व्हॅल्यू लेस जर असेल तर लूजली कपल्ड असतील. आणि इफ L1 इक्वल्स टू L2 दोन्हीचा जो सेल्फ इंडक्टन्स जो आहे तो सेम असेल तर कॉइल्स आर coupled, or the coil itself is coupled with the self inductance equals to the mutual inductance. Okay, so if the coils are wounded on the two different iron rod, okay, then the coefficient of coupling जो आहे तो एक पेक्षा जो आहे तो कमी असेल. ओके, जर कॉईल समजा एकमेकाला पॅरल असतील तर केची व्हॅल्यू जी आहे ती मॅक्झिमम असेल आणि परपेंडिक्युलर असतील तर केची व्हॅल्यू जी आहे ती मिनिमम असते. ओके, तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. सो द कोएफिशिएंट ऑफ कपलिंग काय? इट मेजर द पोर्शन ऑफ दॅट फ्लक्स विच रिचेस टू कॉईल 2 और फ्लक्स रिचेस टू कॉईल 2 विच इज इन द विसिनिटी ऑफ कॉईल 1. आय होप तुम्हाला हा अंडरस्टँड झाला असेल पॉईंट. आपण नेक्स्ट पॉईंट पाहू, दॅट इज अ ट्रान्सफॉर्मर. ओके, सो लेट्स सी व्हॉट इज मीन बाय ट्रान्सफॉर्मर. सो नेक्स्ट पॉईंट आहे स्टुडंट आपला ट्रान्सफॉर्मर. ओके, तर ट्रान्सफॉर्मर कशाला म्हणायचं? तर ट्रान्सफॉर्मर ही एक डिव्हाइस आहे. ओके, आता ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने आपल्याला काय करता येते की ट्रान्सफॉर्मर कन्व्हर्ट लो अल्टरनेटिंग व्होल्टेज टू हाय अल्टरनेटिंग व्होल्टेज. ओके, आता हे लो अल्टरनेटिंग व्होल्टेज जेव्हा कन्व्हर्ट होते हाय अल्टरनेटिंग व्होल्टेजमध्ये तेव्हा करंट जो आहे तो हाय असतो. ओके, तर काय म्हटलं आहे? A device which convert low alternating voltage at a high current, म्हणजे लो अल्टरनेटिंग व्होल्टेजचं कन्वर्शन किंवा हाय करंटवरती इंटू हाय अल्टरनेटिंग व्होल्टेज ॲट अ लो करंट. म्हणजे लो अल्टरनेटिंग व्होल्टेजचं कन्वर्शन कशामध्ये होत आहे? हाय अल्टरनेटिंग व्होल्टेजमध्ये ॲट अ हाय करंट आणि ॲट अ लो करंट.
अँड व्हाईस वर्सा, याला लिहिता येईल आपल्याला अँड व्हाईस वर्सा. ओके, म्हणजे जसं हाय अल्टरनेटिंग व्होल्टेजचं कन्व्हर्शन लो अल्टरनेटिंग व्होल्टेजमध्ये होते, तसंच लो अल्टरनेटिंग व्होल्टेजचं कन्व्हर्शन हाय अल्टरनेटिंग व्होल्टेजमध्ये सुद्धा होते. तर ही जी डिव्हाइस आहे तर याला आपण म्हणू ट्रान्सफॉर्मर. याला काय म्हणू आपण? ट्रान्सफॉर्मर. ओके, तर याचं जे वर्किंग प्रिन्सिपल आहे इट्स वर्क ऑन द म्युच्युअल इंडक्शन. ओके, तर म्युच्युअल इंडक्शन जसं आपल्याला माहीत आहे की एका कॉईलमध्ये EMF जो आहे तो इंड्यूस होतो. कशामुळे? ड्यू टू चेंज ऑफ करंट इन अ नेबरिंग कॉइल्स, किंवा एका कॉईलमधला मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तर दुसऱ्या कॉईलमध्ये EMF जो आहे तो इंड्यूस होतो. सो दॅट इज अ म्युच्युअल इंडक्शन. तर इथं सुद्धा तशा दोन कॉईल्स ज्या आहेत त्या कन्सिडर केल्या. एक आहे प्रायमरी कॉईल आणि एक आहे सेकंडरी कॉईल. जसं आपण म्हटलं होतं की ज्या कॉईलला एक्सटर्नल सोर्स अप्लाय केला असतो त्याला प्रायमरी म्हणायचं. म्हणजे ही जी कॉईल्स आहे जी या सॉफ्ट आयर्न कोअरवरती वाउंड केलेली आहे त्याला सोर्स जो आहे एक्सटर्नल सोर्स जो आहे तो अप्लाय केलेला आहे. ओके, म्हणजेच अल्टरनेटिंग करंट किंवा व्होल्टेज जे आहे त्याला सप्लाय केलेलं असते म्हणून याला इनपुट म्हणायचं. आणि जे काही आउटपुट आहे तर ते सेकंडरी कॉईलमधून आपल्याला ते आउटपुट जे आहे ते घेता येते म्हणून सेकंडरी कॉईलला आउटपुट म्हणायचं. ओके, तर ही झाली डेफिनेशन. सो डिव्हाइस विच कन्वर्ट लो अल्टरनेटिंग व्होल्टेज ॲट अ हाय करंट इन टू हाय अल्टरनेटिंग व्होल्टेज ॲट अ लो करंट अँड व्हाईस वर्सा. तर त्याला आपण म्हणू ट्रान्सफॉर्मर. वर्किंग प्रिन्सिपल आहे म्युच्युअल इंडक्शन. आता कन्स्ट्रक्शनमध्ये काय की इट कन्सिस्ट ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी कॉईल. ओके, तर कन्स्ट्रक्शनमध्ये काय लिहिणार आपण मग की इट कन्सिस्ट ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी कॉईल. ओके, तर प्रायमरी कॉईललाच म्हणायचं इनपुट. ओके, प्रायमरी कॉईल जी आहे तर प्रायमरी कॉईल इज कॉल्ड इनपुट. ओके, अँड सेकंडरी कॉईल इज कॉल्ड आउटपुट. ओके, तर प्रायमरीला म्हणायचं इनपुट आणि सेकंडरीला म्हणायचं आउटपुट. ओके, सो बोथ द कॉइल्स आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर. ह्या कॉइल्स ज्या आहेत त्या एकमेकापासून सेपरेट आहेत. अँड वाउंडेड ऑन द सॉफ्ट आयर्न कोअर्स. ओके, सो coils are separated from each other and wounded on soft iron core. तर कन्स्ट्रक्शनसाठी एवढं सफिशियंट आहे की इट कन्सिस्ट ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी कॉईल. प्रायमरी कॉईलला म्हणायचं इनपुट, सेकंडरी कॉईलला म्हणायचं आउटपुट. दे आर सेपरेटेड ऑर दे आर इन्सुलेटेड असतात अँड दे आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर अँड वाउंडेड ऑन द सॉफ्ट आयर्न कोअर्स. ओके, तर वर्किंगमध्ये काय असेल की व्हेन द अल्टरनेटिंग व्होल्टेज इज अप्लाइड टू द प्रायमरी. आता अल्टरनेटिंग व्होल्टेज जेव्हा अल्टरनेटिंग म्हणजे चेंज होणारा, म्हणजे याला आता चेंज करायची आवश्यकता नाही. म्हणजे अल्टरनेटिंग व्होल्टेज जर आपण अप्लाय केला तर प्रायमरीमधून फ्लो होणारा जो करंट आहे किंवा प्रायमरी कॉईलमधून फ्लो होणारा जो करंट आहे तो सुद्धा चेंज होणार. ओके, मग आता करंट जर चेंज झाला तर जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे लिंक विथ बोथ द कॉइल्स तो सुद्धा चेंज होणार. तर हा जो दोन्ही ज्या कॉइल्स आहेत ह्या एकाच आयर्न कोअरवरती वाउंड केलेल्या आहेत आणि म्हणून ह्या दोन्ही कॉइलचा मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे तो चेंज होणार. अँड EMF इज इंड्यूस इन इच कॉईल. प्रत्येक कॉईलमध्ये हा EMF जो आहे तो इंड्यूस होणार. म्हणजे पहिल्या कॉईलमध्ये इंड्यूस होणार, दुसऱ्या कॉईलमध्ये सुद्धा इंड्यूस होणार. ओके, तर वर्किंगमध्ये काय लिहिणार की व्हेन द अल्टरनेटिंग व्होल्टेज इज अप्लाइड टू द प्रायमरी कॉईल द करंट फ्लोईंग थ्रू द प्रायमरी कॉईल विल बी चेंजेस. करंट चेंज झाला म्हणजेच अल्टिमेटली मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ बोथ द कॉइल्स ऑल्सो चेंजेस. ओके, हेन्स EMF इज इंड्यूस इन बोथ द कॉइल्स. आता जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे द अमाऊंट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स डिपेंड ऑन द नंबर ऑफ टर्न्स. हा काय असतो मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे जेवढे जास्त नंबर ऑफ टर्न्स असतील तर तेवढा जास्त मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे तो प्रोड्यूस होणार. ओके, अँड दॅट्स वाय ॲट एनी इन्स्टंट. ओके, सो ॲट याला डिनोट करू ॲट एनी इन्स्टंट. ओके, NP अँड NS हे असतील नंबर ऑफ टर्न्स. सो नंबर ऑफ turns of primary and secondary. Number of turns of primary and secondary. ओके, आता मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे तो प्रायमरीमधला मॅग्नेटिक फ्लक्स काय असेल तर त्याला डिनोट करणार आपण 5P
आणि 5p काय मिळेल आपल्याला, तर 5p मिळेल आपल्याला दॅट इज NP इंटू 5 असं लिहिता येईल आपल्याला. ओके. आणि सेकंडरीसाठी मॅग्नेटिक फ्लक्स डिनोट करणार s, तर त्याला डिनोट करणार आपण NS इंटू 5, त्याला डिनोट करणार आपण NS इंटू 5. ओके. आता मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे तो चेंज झाला, म्हणजेच का होईल, EMF जो आहे तो इंड्यूस होईल. सो अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ प्रायमरीमध्ये इंड्यूस होणारा EMF त्याला डिनोट करणार EP इक्वल्स टू मायनस d5p अपॉन dt. सो विच इज इक्वल्स टू काय असेल, की तो असेल दॅट इज अ मायनस NP इंटू d5/dt. याला द्या इक्वेशन, समजा इक्वेशन असेल फर्स्ट. ओके. सेकंडरीसाठी इंड्यूस EMF असेल मायनस d5s/dt. सो मायनस विथ द नंबर ऑफ टर्न्स याला डिनोट करणार NS इंटू d5/dt. याला द्या इक्वेशन नंबर 2. ओके. तर हा मॅग्नेटिक फ्लक्स लिंक आहे दोन्ही कॉईलसोबत, आणि म्हणून दोन्ही कॉईलमध्ये EMF जो आहे तो इंड्यूस होणार. मग प्रायमरीमध्ये इंड्यूस होणारा EMF असेल EP इक्वल्स टू मायनस NP d5/dt, आणि सेकंडरीमध्ये इंड्यूस होणारा EMF असेल ES इक्वल्स टू मायनस NS d5/dt. आता इक्वेशन सेकंडला जर फर्स्टनं जर डिव्हाइड केलं तर काय मिळेल, की दॅट इज ES अपॉन EP इक्वल्स टू NS अपॉन NP. म्हणजे निगेटिव्ह साईन काय होणार, कॅन्सल होणार. आणि हा जो रेशिओ आहे आपल्याला जो मिळतो इंड्यूस EMF आणि नंबर ऑफ टर्न्सचा, तर याला म्हणायचं टर्न रेशिओ. याला काय म्हणायचं, टर्न रेशिओ. ओके. तर लक्षात आलं. तर सेकंडरीच्या EMFला आपण प्रायमरीच्या EMFनं काय केलं, डिव्हाइड केलं, आणि रेशिओ मिळाला EMF इंड्यूस इन अ सेकंडरी टू द EMF इंड्यूस इन अ प्रायमरी इक्वल्स टू नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी टू द नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी. तर हा आहे टर्न रेशिओ. आता समजा आयडियल ट्रान्सफॉर्मर जर असेल, तर आयडियल ट्रान्सफॉर्मरसाठी काय होते, की जेवढी इनपुट पॉवर आहे तेवढीच आउटपुट पॉवर मिळते आपल्याला. ओके. म्हणजे तिथं अल्टरनेटिंग, म्हणजे लो अल्टरनेटिंग किंवा हाय अल्टरनेटिंग व्होल्टेजचं कन्व्हर्शन होत नाही. जे आयडियल ट्रान्सफॉर्मर आहे त्यासाठी काय होते, की इनपुट पॉवर इज इक्वल्स टू आउटपुट पॉवर्स. ओके. तर होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल, ट्रान्सफॉर्मर प्रिन्सिपल कन्स्ट्रक्शन वर्किंग. तर परत बघू आपण. डिवाइस विच कन्वर्ट लो अल्टरनेटिंग व्होल्टेज ॲट अ हाय करंट इंटू हाय अल्टरनेटिंग व्होल्टेज ॲट अ लो करंट अँड व्हाइस वर्सा. प्रिन्सिपल वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. कंस्ट्रक्शन consist of primary secondary coil. Primary coil is input, secondary coil is called output. These coils are separated from each other and wounded on the soft iron cores. ओके. तर वर्किंगमध्ये काय म्हटलं, की जेव्हा AC व्होल्टेज जे आहे ते प्रायमरीला अप्लाय केलं जाते तेव्हा करंट थ्रू द प्रायमरी जो आहे तो चेंज होतो, आणि करंट जर चेंज झाला तर मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ बोथ द कॉइल्स जो आहे तो चेंज होणार, आणि म्हणून प्रत्येक कॉइलमध्ये EMF जो आहे तो इंड्यूस होणार. सो द अमाऊंट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे तो कसा असतो, इट्स डिपेंड ऑन द नंबर ऑफ टर्न्स, आणि म्हणून आपण नंबर ऑफ टर्न्स डिनोट केले प्रायमरी सेकंडरीसाठी. आणि म्हणून मॅग्नेटिक फ्लक्स फॉर प्रायमरी विथ द नंबर ऑफ टर्न्स NP5, सेकंडरीसाठी असेल NS5. ओके. आणि म्हणून मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला म्हणून प्रायमरीमध्ये EMF इंड्यूस झाला, तो असेल EP इक्वल्स टू मायनस d5/dt विच इज इक्वल्स टू NP d5/dt. सेकंडरीसाठी मायनस NS d5/dt. सेकंडला फर्स्टनं डिवाइड केलं तर आपल्याला हा मिळाला टर्न रेशिओ. ओके. सो फॉर आयडियल ट्रान्सफॉर्मर, फॉर आयडियल ट्रान्सफॉर्मर काय मिळेल, की इनपुट पॉवर जी आहे, इनपुट पॉवर इक्वल्स टू आउटपुट पॉवर. ओके. तर आपल्याला माहीत आहे की पॉवर इज द प्रॉडक्ट ऑफ करंट इंटू व्होल्टेज. म्हणजे इथं करंट इंटू EMF. तर इनपुटला आहे प्रायमरी, म्हणजे प्रायमरीचा EMF आणि प्रायमरीचा करंट, म्हणजेच काय असेल, दॅट इज EP इंटू IP. आउटपुट आहे सेकंडरी कॉईल, आणि म्हणून सेकंडरीमध्ये इंड्यूस होणारा EMF आणि सेकंडरीचा करंट. तर हे असेल इनपुट पॉवर इक्वल्स टू आउटपुट पॉवर. आता आपल्याजवळ रेशिओ काय, ES अपॉन EP. मग ES अपॉन EP जर घेतला आपण, तर ES अपॉन EP जर घेतला तर काय मिळतं, IP अपॉन IS. करंट इन प्रायमरी टू द करंट इन सेकंडरी. आणि म्हणून हा टर्न रेशिओ जो आहे तो काय होतो, तर तो होतो ES अपॉन EP इक्वल्स टू NS अपॉन NP इक्वल्स टू
IP/IS, IP/IS. तर याला ट्रान्सफॉर्मर रेशिओसुद्धा म्हणतात. ओके, याला ट्रान्सफॉर्मर रेशिओ. ओके, मग आता EMF इंड्यूस इन सेकंडरी जर समजा ग्रेटर दॅन EMF इंड्यूस इन प्रायमरी जर असेल, म्हणजेच नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी हे ग्रेटर असतील नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी, बट दॅट टाइम्स काय असेल की करंट इन प्रायमरी इज अ ग्रेटर दॅन द करंट इन सेकंडरी. ओके, म्हणजे आता हे जे ट्रान्सफॉर्मर आहे याचे दोन टाईप्स पडतात. म्हणजे एक आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. तर या रेशिओवरून तुम्हाला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचा जो डिफरन्स आहे तो सुद्धा लिहिता येतो. तर जो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असतो, तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर काय करतो की अप म्हणजे व्होल्टेज जे आहे ते लो टू हाय, म्हणजे आउटपुटला आपल्याला हाय व्होल्टेज मिळते. म्हणजे सेकंडरीमधला जो EMF आहे तो प्रायमरीपेक्षा जास्त असतो, म्हणजे ES इज अ ग्रेटर दॅन EP. बट दॅट टाईम काय होते की प्रायमरीमध्ये करंट जास्त असतं, म्हणजेच कन्व्हर्शन्स ऑफ द लो अल्टरनेटिंग व्होल्टेज ॲट अ हाय करंट. म्हणजेच प्रायमरीला जर आपण कमी जर करंट जर दिला किंवा कमी व्होल्टेज जर सप्लाय केलं तर सेकंडरीला म्हणजेच आउटपुट जे आहे ते जास्त मिळेल. ओके, सो द कन्व्हर्शन ऑफ लो अल्टरनेटिंग व्होल्टेज. लो अल्टरनेटिंग व्होल्टेज कशाचं? प्रायमरीचं. तर त्यावेळेस प्रायमरीचा करंट जास्त असतो. सो लो अल्टरनेटिंग व्होल्टेज ॲट अ हाय करंट इंटू हाय अल्टरनेटिंग व्होल्टेज ॲट अ लो करंट. म्हणजे सेकंडरीचा EMF जास्त असेल पण सेकंडरीचा करंट काय असेल? कमी असेल. तर याच्या उलट आपल्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरसाठी सुद्धा आपल्याला डिनोट करता येते. ओके, तर हा झाला ट्रान्सफॉर्मर रेशिओ. म्हणजे हा जर ग्रेटर दॅन K असेल तर हा जो याला आपल्याला असे डिनोट करता येईल. ओके, तर हा जे या रेशिओवरून आपल्याला हा जो डिफरन्स जो आहे तो डिनोट करता येतो, म्हणजे स्टेप अप ट्रान्सफॉर्मसाठी आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मसाठी. ओके, तर हे जे वर्किंग आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल आय होप. ओके, काय म्हटलं आहे की वर्किंगमध्ये AC व्होल्टेज अप्लाय केलं तर करंट चेंज झाला. करंट चेंज झाल्यामुळे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणार. बोथ द कॉइल्स आर ऑन सेम सॉफ्ट आयर्न कोर, सो द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ बोथ कॉइल चेंज होणार आणि म्हणून प्रत्येक कॉइलमध्ये EMF इंड्यूस होणार. ओके, आणि अमाऊंट ऑफ द फ्लक्स इज डिपेंड ऑन नंबर ऑफ टर्न्स आणि म्हणून आपण ॲट एनी इन्स्टंट नंबर ऑफ टर्न्स फॉर प्रायमरी सेकंडरी डिनोट केले आणि म्हणून मॅग्नेटिक फ्लक्स फॉर प्रायमरी फॉर सेकंडरी टू मिळाला. मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरीमध्ये EMF काय झाला? इंड्यूस झाला आणि याच्यावरून काढला आपण टर्न रेशिओ. पण आयडियल ट्रान्सफॉर्मरसाठी काय होते की इनपुट पॉवर इक्वल्स टू आउटपुट पॉवर असते, विच इज अ प्रॉडक्ट ऑफ EMF इंटू करंट फॉर प्रायमरी अँड सेकंडरी. याच्यावरून परत आपल्याला रेशिओ मिळाला, दॅट इज ES/EP इक्वल्स टू IP/IS. तर याला सुद्धा म्हणलं आपण ट्रान्सफॉर्मर रेशिओ. तर याच्यावरून आपल्याला स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर जो आहे तो आपल्याला डिफरेन्शिएट करता येतो. ओके, आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल हे. ओके, तर सिम्पली स्टेप अप ट्रान्सफॉर्मर जो आहे तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मरसाठी काय होते? सो दॅट इज अ स्टेप ऑफ ट्रान्सफॉर्मर आणि इकडे घेऊ आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ओके, तर स्टेपअपमध्ये इथं सुरुवातीला काय होते की स्टेपअप कन्वर्ट लो अल्टरनेटिंग व्होल्टेज टू हाय. सो लो अल्टरनेटिंग व्होल्टेज, ओके, लो AC टू हाय AC याचं कन्वर्शन होते. हाय AC याच्या उलट इकडं का होईल की दॅट इज अ हाय AC टू अल्टरनेटिंग व्होल्टेज टू लो अल्टरनेटिंग व्होल्टेज किंवा करंट. ओके, नेक्स्ट स्टेपअप ट्रान्सफॉर्मर असेल तर हा रेशिओ काय मिळतो आपल्याला की इंड्यूस EMF इन अ सेकंडरी इज ग्रेटर दॅन प्रायमरी असते. इकडं का होते? याच्या उलट लिहिणार EP जो आहे तो ग्रेटर दॅन ES असणार. इकडं का होईल की नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी हे ग्रेटर असतील दॅन द नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी. इकडे याच्या उलट असेल नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी असतील. नेक्स्ट इथं का होणार की करंट इन अ प्रायमरी ग्रेटर असतं दॅन द सेकंडरी. इथं करंट इन अ सेकंडरी ग्रेटर असतं करंट इन अ प्रायमरी. तर अशा पद्धतीने तुम्हाला याला डिफरेन्शिएट करता येईल. पण स्टेपअप ट्रान्सफॉर्मरमध्ये काय होते की प्रायमरी कॉईल जी आहे ती थिक असते आणि सेकंडरी कॉईल जी आहे ती थिन वायरपासून बनवलेली असते. तर याच्या उलट स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमध्ये काय होते की सेकंडरी कॉईल ही थिक असते, जाड असते आणि प्रायमरी कॉईल्स जी आहे ही थिन असते. ओके, तर हा सुद्धा तुम्हाला डिफरन्स जो आहे तो या रेशिओवरून लक्षात ठेवता येईल.
की ई एस इज अ ग्रेटर दॅन ई पी म्हणजे तो आहे स्टेप अप. रेशिओ जर ग्रेटर दॅन असेल तर हे सगळे ज्या क्वांटिटी आहे त्यांचं आपल्याला रिलेशन मिळेल. ई एस इज अ ग्रेटर दॅन ई पी, एन एस इज अ ग्रेटर दॅन एन पी, आय पी इज अ ग्रेटर दॅन आय एस. याच्या उलट इकडे मिळेल आपल्याला स्टेप डाऊनमध्ये. पण स्टेप अपमध्ये काय होते की लो अल्टरनेटिंग व्होल्टेजचं कन्वर्शन होते हाय अल्टरनेटिंग व्होल्टेजमध्ये, आणि स्टेप डाऊनमध्ये हाय अल्टरनेटिंग व्होल्टेजचं कन्वर्शन होते लो अल्टरनेटिंग व्होल्टेजमध्ये. ओके, तर आय होप तुम्हाला हा ट्रान्सफॉर्मरचा जो पॉईंट आहे तो तुम्हाला समजला असेल. सो थँक्यू स्टुडंट. परत आपण बघू नेक्स्ट पॉईंट आपला, नेक्स्ट जो चॅप्टर. ओके.